अध्याय 5 श्री गणेशाय नमः. बहुकानन वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज्यवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणते तयासी. बडोद्या माझे त्या अवसरी मल्हार राव राज्याधिकारी एकदा यांचे अंतरी विचारायचा पातला. दिवाना आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपुर तयाप्रती. कोणी जाऊनी अक्कलकुटासी येथे आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ भौत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करविना. तेव्हा तातासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपालांगी पर्येसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी त्या अनाविवट पुरीसी तरी मी आणण्यातयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे एकूणी उत्तरा संतोषला तो नृपवर तैसी सभाई समग्र आनंदित झाली. नृपती सह सकळ जणे त्यापरी तात्याचे सन्मानी गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणते तया. तात्या साहेब निघाले 70 अक्कलकोटी आले नगर पाहुणे संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाल्याची ती तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणते तया ते. अक्कलकोटीच्या नृपती स्वामी चरणी त्यासी भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्यांशी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसे कैसे नेऊ आपण. प्रयत्नादी परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने दिजली बहुसाल दाने याचक धने तृप्ती गेले. स्वामीजी या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सगळीकडे संतुष्ट होती ऐसी करीती सर्वदा. ऐशियानं काही न झाले ती केले तितके व्यर्थ गेले. तात्या म्हणणे खिन्न झाले विचार पडला तात्यासी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठून चोळाता प्रती त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासे घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आद्रेसी इनाम देतील तुम्हा ते. द्रवणे सर्व वशा चोळाताशी लागली आशा तयांची अंतरी भरवसा जागीराचा भूसालम. चोळातानी कर जुळून विनंती केली मधुर वचनी कृपाळू होनी समर्थानी बडोद्याप्रती चलावे. ते माझे कल्याण मिळेल मला बहुत जन आपलाही योग्य सन्मान तिथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव मला नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणणे चलावे. इथे श्री स्वामी चरित सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकत भावी भक्त पंचमुध्याय गुणा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.